सायरट ट्रॅव्हल्सची ऑटोला भीषण धडक, एका महिलेचा जागीच मृत्यू, 5 जण गंभीर जखमी. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव तालुक्यातील आसलगाव येथे नांदुरा रोडवरील कॉटन मार्केटसमोर दुपारी काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला. जळगाव जामोद येथून पुण्याकडे जाणाऱ्या सायरट ट्रॅव्हल्सने एका प्रवासी ऑटोला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ऑटोमधील 38 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला असून अन्य 5 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ऑटोमध्ये चालकासह एकूण 6 प्रवासी प्रवास करत होते. ट्रॅव्हल्सच्या भीषण धडकेत जयश्री किसन उद्धट वय 38 राहणार आसलगाव या महिलेचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात अन्य 5 जण गंभीर जखमी झाले असून जखमींना सुरुवातीला जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी खामगाव येथे हलवण्यात आले आहे. अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. या भीषण घटनेमुळे नागरिक प्रचंड संतापले असून त्यांनी ट्रॅव्हल्सच्या काचा फोडल्या आणि चालकाला चोप दिला. परिस्थिती तणावपूर्ण असताना ठाणेदार नितीन पाटील यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन PSI अमोल पंडिक, भागवत उबरंडे, निलेश पांडे, सचिन राजपूत यांच्यासह तातडीने घटनास्थळी धाव घेत जमावावर नियंत्रण मिळवले. पोलिसांनी ट्रॅव्हल चालकास ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातामुळे आसलगाव आणि परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.